आहेत। केंद्र शासनाने या विमानाच्या अपघाताची चौकशी केंद्रीय विमान उड्डयन मंत्रालयाच्या अखत्यारीतील एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट ब्युरो AIIB यांच्या मार्फत सुरू केली असून त्याचा प्राथमिक अहवाल AIIBच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। सदर अहवालाच्या आधारे पुढील बाबी निदर्शनास येतात। अपघाताची माहिती मिळताच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे महासंचालक व इतर 3 अधिकारी यांनी घटनास्थळी त्याच दिवशी 28/1/2026 रोजी तातडीने भेट देऊन पाहणी केली। डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA च्या 3 अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथकही घटनास्थळी त्याच दिवशी तपासासाठी दाखल झाले। सदर अपघाताच्या तपासकामी आंतरराष्ट्रीय तांत्रिक सहाय्य देखील घेण्यात आले आहे। त्यानुसार इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ICAO नियमानुसार नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड NTSB USA याला या प्रकरणाची सूचना देण्यात आलेली आहे व त्यांची मदत घेण्यात येत आहे। बंबार्डियर हनीवेल या विमानाशी निगडीत तांत्रिक कंपन्या आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन USA यांचे तांत्रिक तज्ञ तपासामध्ये सहभागी केले गेले आहेत। फ्लाइट डेटा रेकॉर्डर SSFDR मधील डेटा डाउनलोड करून AIIB लॅबमध्ये विश्लेषण सुरू आहे। विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर यामधील डेटा मिळवण्यासाठी NTSBची मदत घेतली जात आहे। सदर अपघाताच्या तपासासाठी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर AME, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, एव्हिएशन मेडिसिन स्पेशलिस्ट या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे। एकूणच तपासामध्ये तांत्रिक डेटा विश्लेषण, घटनास्थळ तपासणी, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत, फ्लाइट रेकॉर्डर विश्लेषण आणि हवामान विमानतळ परिस्थितीचा अभ्यास या सर्व बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे। सदर अपघाताच्या दरम्यान AIIBच्या अहवालानुसार खालील बाबी निदर्शनास आल्या आहेत। बारामती विमानतळावर अधिकृत MET मेट्रोलॉजिकल सुविधा उपलब्ध नाही। VFR उड्डाणासाठी आवश्यक विजिबिलिटी किमान 5000 मीटरपेक्षा जास्त अपेक्षित आहे, तथापि घटनेच्या वेळी विजिबिलिटी 3000 मीटर इतकी होती। विमानतळावर विंडसॉक शिवाय कोणतेही नॅव्हिगेशन उपलब्ध नव्हते, त्यामुळे सदर लँडिंग हे पूर्णपणे व्हिज्युअल रेफरन्सवर अवलंबून होते। विमानतळावर स्वतःची ARFF एअरक्राफ्ट रेस्क्यू अँड फायर फायटिंग सुविधा उपलब्ध नव्हती। सन 2016 नंतर रनवेचे डांबरीकरण झाले नव्हते, तसेच रनवेवर खडी व चिन्हे फिकी झालेली आढळली। बारामती विमानतळ हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड असणारे आहे। सारांश, सदर प्रकरणाची CID मार्फत चौकशी सुरू असून AIIBचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तपासाच्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल। सदर प्रकरण CBI कडे मी आधीच सांगितलं की त्याचा पाठपुरावा सुरू आहे। आता या संदर्भात ही जी काही वस्तुस्थिती आहे, या व्यतिरिक्त काही गोष्टी या ठिकाणी समोर आल्या। खरं म्हणजे रोहित पवारजींनी अतिशय भावनिक पद्धतीने हा मुद्दा मांडला आणि निश्चितपणे चेतन तुपेंनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने तो मुद्दा मांडला, अनेकांनी मांडला। निश्चितपणे महाराष्ट्राची आणि देशाची आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही अपेक्षा आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे, यातलं सगळं सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। मी या निमित्ताने केवळ एवढंच सांगू इच्छितो की रोहित पवार प्रयत्न करतायत, चांगलं आहे, आमचं सगळ्यांचं त्यांच्या प्रयत्नाला समर्थन आहे। मात्र ही भावना होता कामा नये की इतरांना त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे, ही भावना अयोग्य आहे। या सभागृहात बसलेल्या बहुतांश लोकांना, अजितदादांच्या कमी अधिक प्रमाणात सर्वांना
अजितदादांच्या संदर्भात तीच संवेदना आहे.